हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर अशाच मजेत राहा, हसत खेळत राहा. तर काल आम्ही ना रानात गेलेलो, तेव्हा म्हटलं तिकडे थोडंसं शूट करावं नाही का. तर हे पहा, असं आमच्या आंब्यांना ना आता मोहर निघालाय. तर तुमच्या इकडे पण निघाला असेल बहुतेक, कारण आता हा सीझनच आहे, सगळीकडेच आंब्यांना मोहर येतोय. तर असं रानात गेलं का तसंच छान वाटतं नाही का, वातावरण एकदम प्रसन्न वाटतं. तर म्हटलं असं थोडंसं शूट करावं नाही का. तर हे आमच्या इकडे कांदे येतं, इकडे मुले खेळत होते, त्यांना असं सावलीला खेळायला छान आवडतं चांगलं. तर हे असे कांदे आहेत इकडे. तर एवढे 2 प्लॉट आमचे कांदे, आमचेच आहेत हे कांदे. तर आता चांगले झाले ते कांदे, हिरवे असे नाही का. तर खूप छान वाटतं असं रानात आलं ना, तर खूप छान वाटतं. तर तिकडे असं पाणी दिसतं पहा, तुम्हाला दाखवते. हे ना कांदे आहेत आमचे, आता काढायला आले होते ना, ते काढलेत आणि आता भरलेत, ते उद्या ना जाणार आहेत मार्केटला. तर हे पहा बघा, कसं वाटतं इकडे पाणी वगैरे छान असं, म्हणजे पूर्ण असं निसर्गमय वातावरण आहे आमच्या इकडे नाही का. तर असं कोणालाही प्रसन्न वाटेल असं इतकं छान असं वाटतं आमच्याकडे. तर हा इकडे ना हरभरा आहे खाली, हरभरा, आणि तिकडे ते ऊस येतो, तुरे आलेत त्याला आता सध्या. तर हे पहा हे कांदे, म्हटलं तिकडनं चांगले दिसले नसते म्हणून म्हटलं इकडनं दाखव. तर त्या आमच्या आई आहेत, त्या चालल्यात तिकडे मुलांकडं. तर असं खूप खूप मस्त, खूप खूप म्हणजे असं छान असतं आमच्याकडे बघण्यासाठी. तर रानात गेलं का तर पाहत असतं. तर ह्या ना माझ्या चुलत सासूबाई आहेत, त्या आल्या होत्या रानात नाही का, त्यांना भाजी उपटायची होती. तर म्हटलं मी थोडीशी भाजी घेऊन जाते रानात. तर त्या म्हटल्या तू व्हिडिओ काढते काय, थांब मी ना डोक्यावरती पदर घेते, तसं नको काढू म्हटल्या. तर म्हटलं मी आता ना उपटते भाजी आणि ना गावात घेऊन जाते म्हटलं, तर थोड्याशा 10-15 गड्ड्या नेते म्हटले विकायला. तर म्हटलं हां चालते म्हटलं, काढा घ्या म्हणलं. तर हे बघा त्यांचा गहू आहे, छान आहे ना. तर स्वरा तिथं उभी होती, पाणी मारते म्हटली मी भाजीला. तर म्हटलं आता चला आपल्याला पण जायचं आहे घरी, उशीर होतोय म्हटलं नाही का. तर इकडे पण असे कांदे येतं, ऊस आमचा. ही मेथीची भाजी होती, बाकी समजा आई ना गवारीची भाजी दाखवणार होती मला. तर म्हटलं मी आज तुम्हाला पोरी मग साधी सोपी करायची. मीठ मिरची घालायची, शेंगदाणा घालायचे, लसूण घालायचा, काहीच नाही घालायचं त्याला. आणि तेल टाकायचं, हलवायचं. असं थोडं थोडं हलवायचं, गॅस बारीक करायचा. थोडं परतून घ्यायचं शेंगा, आणि मग त्याच्यात वाटण टाकायचं. अरे वा, मी वाटण पाटे वाटलंय, मिक्सरला नाही वाटलं पण छान होतं मग. थोडी हळद टाकायची. काय चाललंय? थोडी हळद टाकायची त्याच्यात.
आपल्याला आवडली तर नाही आवडली तर नाही टाकायची. तर आपली गवारीची भाजी तयार आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. बाय बाय. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.